सई. हाय प्रसाद. हाय. तुम्हाला कल्पना आहे आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका बाई आहेत, आडनाव बदलणाऱ्या डे मॅडम. गेली 3 वर्ष मी त्यांच्यापर्यंत माझ्या भावना पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय, पण अजूनही मला यश आलेलं नाहीये. जगाने साथ सोडली, पण एका गोष्टीने माझी साथ नाही सोडली. मन कसं जिंकावं, लेखक प्रसाद ओक. प्रसाद, तुझे अनंत उपकार आहेत रे. आजपर्यंत 9 आवृत्त्या तुझ्या आलेल्या आहेत. 9 वेळा मला तोंडावर पाडलेला आहेस तू. आता या 9 आवृत्त्यांची एकत्रितपणे होळी कशी करायची असा विचार करत करत असताना तू 10वी आवृत्ती आणलीस. या 10व्या आवृत्तीत काहीतरी स्पेशल आहे, तुला माहिती आहे काय स्पेशल आहे? आधीच्या 9 आवृत्त्यांमध्ये तुम्ही कसे मी दिलेले फंडे व्यवस्थित वापरलेले नाहीत ह्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, आणि एक नवीन फंडा दिलेला आहे. क्या बात आहे. तो नवीन फंडा काय आहे माहिती आहे का? तो असा आहे की तुमच्या आवडणाऱ्या व्यक्तीला तुम्ही एक निनावी पत्र पाठवा, तरी ती मोहरून जाईल. तुम्ही फक्त तिच्या समोर जायचं आणि मीच तो असं म्हणायचं, ती तुमच्या मिठीत. क्या बात आहे यार, काय करायचं. एरवी मी तुझ्यावर विश्वास ठेवला नसता, पण मंजिरीने स्वतःहून मला फोन केला आणि सांगितलं ही 10वी आवृत्ती स्पेशल आहे, तिच्यावर विश्वास ठेव. तिच्यावर कसा विश्वास ठेवणार नाही? तिचं प्रत्येक बोलणं खरं वाटतं, जेवढं तुझं प्रत्येक शब्द ह्यातला खोटा आहे. पण हे जे टिप्स दिलेस ना तू, की निनावी पत्र पाठवायचं, ती मोहरून जाईल, समोर जायचं, मीच तो मिठीत, यासाठी मी खरं तर तिकडे मला तुला मिठी मारायची आहे. मी आता तिकडे जाणार आहे. पत्र ऑलरेडी तिच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. सकाळी तिने मला फोन केलेला आहे, मॅडमनी प्लीज मला तुम्हाला भेटायचंय, काहीतरी बोलायचंय तुमच्याशी. मी आत्ता जातो त्यांच्या समोर आणि मॅडम बाजीगर दिल वालों का मैं दिलबर, बाजीगर मैं बाजीगर, दिल वालों का मैं दिलबर. सर सर काय करताय? 1 मिनिट, हे काय घातलंय तुम्ही सगळं? असं बोलता बोलता हे काय कुठून आणलं? काय हे? सॉरी, ते नाटकाची रिहर्सल सुरू आहे ना लहान मुलांची. पण मग इथे का घालून त्याची आलाय? प्रॉपर्टी इथे मी ठेवली होती. हो, बाजीगर एक चुरस कथा असं एक नाटकाचं नाव होतं. आय एम रिअली व्हेरी सॉरी. त्या नाटकातच मी होतो. मॅडम, मला तुम्हाला काहीतरी महत्वाचं 1 सांगायचं. मिनिट सर, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. नाही मॅडम, प्लीज मला तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे. मी आधी बोलणार. बरं, तुम्ही बोला. नाही, तुम्ही बोला. प्लीज मॅडम, तुम्ही बोला ना मॅडम. नाही, आता तुम्ही बोला. नाही, तुम्ही बोला ना मॅडम. नाही, तुम्ही बोला. तुम्ही बोला. तुम्ही. नाही नाही नाही, बोलतो. अरे थांब ना, संपवू नका. बोलतो यार, प्लीज प्लीज थांब ना यार, संपवू नको. होय. बोला. ठीक आहे, तुम्ही बोला. बोला सर, लवकर, मला महत्वाचं बोलायचंय त्यानंतर. मीच तो. अं? मीच तो. काय? प्रसाद, काय आहे अजून मिठीत नाही? ए, सर, काय काय होतंय सर? मीच तो. काय बोलताय सर तुम्ही? तुम्हाला काहीतरी सांगायचंय ना? हो, सांगायचं आहे. मग तुम्ही असं महत्वाचं काहीतरी सांगायचं असल्यासारखं मला सांगायचंय करत होतात, आणि मीच तो, एवढंच बोलायचंय तुम्हाला? 9वी आवृत्ती सुद्धा गेली कचऱ्यात आता. तर कोणाशी बोलता तुम्ही? मला काही कळतच नाही सॉरी तुमचं. मॅडम, तुम्ही का चिडला तेवढ्या? प्लीज प्लीज मॅडम, प्लीज बसा इकडे. Please. तुम्हाला तुमची मस्करी करून झाली असेल तर मला खरंच काहीतरी महत्वाचं बोलायचंय. नाही मॅडम, प्लीज बोला, तुम्ही बोला. सर, काल आपल्या शाळेत एक घृणास्पद, लांछनास्पद, गलिच्छ गोष्ट घडली आहे. म्हणजे काय घडलंय? एका गुलछबू वृत्तीच्या निर्लज्ज माणसाने निनावी प्रेमपत्र पाठवलंय सर. सर सर, आत्ता तो माणूस जर समोर आला ना तर मी चपलेने कुदवेन त्याला. ये असं चपलेने कुदवेन, खरंच सांगते. ना माझं. आय एम सॉरी. म्हणजे तुम्हाला आय एम सॉरी. तुम्ही का सॉरी म्हणताय? जनरल. तुम्ही का
सॉरी सर एक मिनिट, तुमचा ना प्रॉब्लेमच आहे सर. जगात कोणाचंही काहीही घडलं तरी माझ्यामुळे घडलंय असं तुम्हाला का वाटतं? एवढे चांगले का आहात तुम्ही? तुम्ही प्लीज चिडू नका मॅडम. बरं ठीक आहे, मला सांगा, तुम्ही पुरुष आहात? हा? हो आहे पुरुष आहे. हो म्हणा ना. हा काय प्रश्न आहे म्हणून मी हसलो. हा काय प्रश्न असतो? बरं ठीक आहे, एक मिनिट. तुम्ही पुरुष म्हणून मला सांगा, तुम्ही हे असलं गलिच्छ पत्र एखाद्या स्त्रीला लिहाल? नाही ना? नाही पण मॅडम मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो, त्या पत्रात गलिच्छ असं काही नाही आहे. हा? म्हणजे नसावं असं मला, कारण तुम्हाला कोण तसं पाठवेल ना पत्र, म्हणजे असं मला म्हणजे जनरल. मला कसं माहित तुम्ही लिहिलंय पत्र? सांगा मला, तुम्ही लिहिलंय का पत्र? तुम्हाला त्या पत्रात काय आहे हे कसं माहित? सर तुम्हाला ना माहित नाही, अशी माणसं इतकी आहेत ना जगात, मी शोधून काढणार आहे. ओके मॅडम ओके. तो कोण आहे हे मी शोधून काढणार आहे. कारण कसं असतं ना, चोराच्या मनात चांदणं असतं. तो समोर आला ना, मला बरोबर कळेल. असा घाबरलेला चेहरा बघितला, असा पांढरा फट्टक घाबरून चेहरा पांढरा फट्टक पडलाय, घाम फुटलाय असं दिसलं ना की मला. तुम्हाला का घाम आलाय सर? नाही जनरल आणलाय म्हणून वापरला, अदरवाईज नसता वापरला. प्रॉपर्टी आहे म्हणून वापरली, तसं काही नाहीये. सॉरी. झालात सुरू? सॉरी मॅम. कळलं मला तुम्हाला का घाम फुटलाय. का घाबरलाय तुम्ही की मी एवढी चिडली आहे, माझ्या बरोबर इतकं काहीतरी वाईट घडतंय आणि तो माणूस समोर आला तर मी त्याला केवढं मारेन हे तुम्हाला दिसतंय म्हणून तुम्ही घाबरलात. आणि तुम्ही किती चांगले आहात हो तुम्ही, एवढे चांगले का आहात तुम्ही? तुमचा हा चांगुलपणा आहे ना, मला खूप आवडतो. आणि त्याचाच मला राग पण येतो. किती चांगलं असावं, किती चांगलं असावं माणसाने. प्लीज शांत बसा प्लीज नाही, प्लीज. चोराच्या मनात चांदणं असताना हे बरं आहे. मला बरोबर ओळखता येईल. बरोबर आहे ना सर? असंच ओळखायचं ना. ऍक्च्युली म्हणींचा माझा प्रॉब्लेम आहे. म्हणजे लहानपणापासून म्हणींना 0 मार्क मिळालेले आहेत मला. एकदा तर मी अंथरूण पाहून पिठावर रेघोट्या अशी म्हणलेली, म्हणजे मला ते एक्झॅक्टली कळत नाही म्हणींचं, त्यामुळे मी त्याच्यावर कॉमेंट नाही करू शकत. प्लीज प्लीज. सर पण माझं म्हणणं आहे की या माणसाला पत्र लिहायची हिंमत होते, मग नाव का नाही लिहायचं? बरोबर आहे. हिंमत आहे ना एवढी, मग नाव पण लिहिना, निनावी पत्र का पाठवायचं? कदाचित त्याचा हेतू चांगला असेल मॅडम, मला असं वाटतं. मला काय तुम्हाला कसं माहित? तुम्ही का दुसऱ्यांची बाजू घेताय सर? बाजू नाही घेते मी. पत्र बघितल्यावर मला असं वाटतं की तो एक सज्जन माणूस असा. बघितलंय तुम्ही पत्र? आता जस्ट थोडा वेळ. मी तुम्हाला दाखवलंच नाहीये अजून पत्र. मी हे पत्र तुम्हाला इतका वेळ दाखवलं होतं का? हो हे पत्र आहे का ते? हो. ऍक्च्युली हे पत्र बघून मला जनरल सांगतो की जो लिहिणारा माणूस आहे तो साधा सरळ असावा असं मला वाटतंय. मध्यम उंचीचा असावा, म्हणजे एकदम उंच पण नाही, एकदम असा पण नाही. तो दिसायला मदनाचा पुतळा जरी नसला तरी एवढा पण नसावा. पण हा म्हणजे संसार मात्र तो उत्तम करू शकेल असा वाटतोय. या एका पत्रावरून तुम्हाला एवढं सगळं वाटतंय त्या माणसाबद्दल? मी अंदाज लावला. चुकलाय मग सर तुमचा अंदाज, चुकलाय तुमचा अंदाज. हा माणूस चांगला असूच शकत नाही सर. हा माणूस ना एक भित्रा गलिच्छ माणूस आहे. नाही हे असं नका म्हणून त्याला. मी हे पत्र नोटीस बोर्डवर लावणार आहे. नाही नोटीस बोर्डवर कशाला लावताय तुम्ही? काय अक्षर आहे हे अक्षर कसं नसावं याचं उदाहरण म्हणून मी हे नोटीस बोर्डवर का माझं बोबाटा होईल सगळं. होऊ द्या, नाही त्या माणसाला कळू द्या. अरे त्याची चूक. काय अक्षर आहे सर? बरोबर आहे. शी. हे ऍक्च्युली कसं असतं की हल्ली आपण टायपिंग करतो ना मोबाईलवर, त्यामुळे लिखाणाची सवय आपली गेलेली आहे, त्यामुळे कदाचित झालं असेल असं. पण एक तुम्हाला सांगू का, ज्यांचं अक्षर वाईट असतं ना त्यांचं हृदय शहाळ्यासारखं गोड असतं. ते शहाळं मी फोडेन, त्याचं खोबरं खवेन आणि त्याची चटणी बनवेन. कळलं ना? मॅडम नमस्कार. बोला, तुम्हाला कोणी चिठ्ठी लिहिली या? लवकर सांगा कोणी चिठ्ठी लिहिली या, नाही तर टायरात घालून त्याचं ढुंगाणं सुजावलं का नाही मी नाव बदलून टाकीन मी. बोला, कोणी चिठ्ठी लिहिली तुम्हाला? नाही माहिती म्हणून तर तुम्हाला बोलवलंय ना. होय ना? नाम्या, बर्फ घेऊन या आतमध्ये.
बर्फ बर्फाची लादी बर्फाची लादी तुम्ही बर्फाची लादी घेऊन फिरता मी घेऊनच फिरतोय बायकासनी चिट्टा लिहिणारा जर मला गाव लाग नाही पहिलं मी बर्फवाल्याकडे जातोय बर्फाची लादी घेतोय मग ती घेऊनच इकडे येतोय त्याच्यामुळं मी त्याला 0 मिनिटात पकडत असतोय बघा आता काय? सोडतच नाही पोलीस कसे आले असे म्हणजे सर मला भीती वाटत होती सर म्हणजे हे असं अचानक निनावी पत्र येणं उद्या जाऊन काय होईल काय माहिती मला रस्त्यात कोणी पकडलं माझ्यावर काही हल्ला बिल्ला मला भीती वाटत होती पत्रांनी नाही होत असं काही मॅडम कंप्लेंट टेन्शन घ्यायचं नाही तुम्ही मला भीती वाटते खरं 0 मिनिटात हुडकून काढतो का नाही बघा त्याला मी ढुंगाण सुजावणारच त्याचं मी आज त्याला सोडत नसतोय मी आज मला ही चिठ्ठे माझ्या स्वतःच्या बायकोला चिठ्ठे लिहायचा हो एक जण प्रेमाच्या चिठ्ठ्या काय मग बायको आता त्याच्यावर राहते अहो बायको आता त्याच्यावर राहते ठीक आहे हरकत नाही एवढा खर्च केला लागला मी हरकत नाही बेटर लक नेक्स्ट टाइम काही प्रॉब्लेम नाही सहज बोलून गेलो मी तो कोण आहे हे ह्याला घ्या आतमध्ये घे प्लीज सोडा ना सर त्यांना प्लीज लिहिली का तू? एक नाही चिठ्ठी लिहिली का सांग नाही तर घालीन बांबू चिठ्ठी होय लिहिली. असं नाही एक मिनिट सर लिहिली का सांगायची? एक मिनिट सर एक उगाच तुम्ही त्यांना बोलू नका त्यांची काहीही चूक नाहीये अहो, ते नाही चिठ्ठी बिट्टी लिहू शकत काय जिगर लागतं चिठ्ठी लिहायला अहो ते पेदरे आहेत खरंच काय बोलताय तुम्ही पेद्रा आहे काय बोलताय तुम्ही नाही आहात का सर अहो, नाहीये मी पेद्रा मी लिहू शकतो प्रेमपत्र तुम्ही 3 सेकंद तरी एका स्त्रीच्या डोळ्यात डोळे घालून बघू शकता का नाही बघू शकणार बघा असं नका करू तुम्ही एकदम ना मला हे होतं तुम्ही एकदम असं हे नका बघितलं? करू. बाई तुम्ही थांबा तिकडे बसा जरा ते नाही काही करू शकत तुम्ही तिकडे बसा मला माझं काम करू द्या होय तुम्ही त्यांना तुम्ही उगाच एक काम करा तुमच्या शाळेतली जेवढी पुरुष आहेत की नाही सगळ्यांनी इथं घेऊन या का सगळ्यांची अक्षर चेक करू तुम्ही आता हा अक्षर सगळ्यांचं हँड रायटिंग चेक करतो का होतोय की ना बघा 0 मिनिट ऐ ग हात गेला लिहू नाही शकत आता हात गेला 1 महिना लिहिता नाही येणार आता काय झालं मला ते मगाशी म्हणालो ना विटॅमिन ते कोसळलं आणि ऐक गावला बघा काय हा हे चिठ्ठी लिहिली तुम्हाला हे बघा हे खरंच नाही चिठी यानं चिठ्ठी लिहिली तुम्हाला नाही कशावरून मी नाही म्हणजे बेन्या मी जेव्हा म्हणलं सगळ्यांचं हँड रायटिंग चेक करायचे हातावर पडलेच होय नाही मी खरंच हात दुखतोय माझा खरंच कबूल कर चिठ्ठी तू लिहिलीस की नाही मी कबूल- हा बायकांना चिठ्ठ्या तुझ्या व्हायला बायकांना चिठ्ठ्या लिहितोस नाही लिहिली मी नाही लिहिली बोल नाही लिहिली हे बघ मी पेपर मध्ये तुझा फोटो देईन नाही. आणि लिहिन अमुक शाळेतला एक मास्तर बायका पळवाय म्हणून बायका बळ्या. बोल तू चिठ्ठी लिहिली की नाही हे बघ हे बघ बघ घालीन बाबू चिठ्ठी लिहिली का? ए, आला बर्फ आहे ना त्याच्या आईला तुला आता बर्फावर झोपावं लागणार नाही बरोबर मान्य करशील तू आता बोल चिठ्ठी लिहिली की नाही हो. खरं सांग. हो मी लिहिली चिठ्ठी मी मॅडमना निनावी पत्र लिहिलं कारण गेले 3 वर्ष मॅडम मला खूप आवडतात म्हणजे भावना त्यांच्यापर्यंत कशा पोचवायच्या खूप प्रयत्न केला मी शेवटी मी एक दळभद्री पुस्तक ते वाचलं कुठलं तरी त्याच्या मागे लागलो आणि मी पत्र दिलं मी मान्य करतो माझ्यातून गुन्हा घडला मला शिक्षा द्या याला घ्या आतमध्ये याला आतमध्ये घ्या याचं- थांबा मला तक्रार मागे घ्यायची आहे. मॅडम तुम्ही विचार करा ग बसा हे बघा साहेब मला तक्रार नाही करायची आहे सॉरी तुम्हाला त्रास दिला आणि थँक्यू तुम्ही लगेच मदतीला धावून आलात पण मला तक्रार मागे घ्यायची आहे बाईंनी तक्रार माग घेतली म्हणून सुटलायस पुन्हा जर कुठल्या बाईला चिठ्ठी लिहिलीस की नाही चल. किती कराल मॅडम ऍक्च्युली किती कराल शाळेसाठी हा शाळेची बदनामी होईल पेपरात वाईट साईड छापून येईल छिथू करतील शाळेवर सगळे म्हणून एवढं सगळं तुम्ही स्वतःवर घेतलं शाळेचा नाही किती चांगले आहात हो तुम्ही कसे म्हणजे नाही. तुम्ही काय करायचं तुम्ही माझ्या आईच्या पोटी का नाही जन्माला आला त्याने काय झालं असतं आपण सख्खे भाऊ बहीण झालो असतो हाड हाड
हाडगा बरं सर नाही मला नाही ऐकायचं हे नाही मॅडम तुमचा गैरसमज होतो नाही मॅडम आपण अरे, नाही मॅडम आपण चांगले मित्र तरी आहोत. हो पण ते आणि ते भाऊ ते नाही पाहिजे मला बरं आपण मित्र आहोत. हो मित्र आहोत आहोत ना. जवळचे मित्र आहोत आपण मग मला इतक्या जवळचे आहोत की कधी हा असं म्हणजे प्लीज आता एवढं तुम्ही केलंय शाळेसाठी. होय माझ्याकडून तुम्हाला एक ट्रीट. डेटवर याल माझ्या बरोबर. याल का. तुम्ही विचारताय मला डेटवर याल का म्हणून. डेटवर काय प्रियकर प्रेयसीनीच जायला पाहिजे असं काही नाही ना. ऑफकोर्स कोणी जाऊ शकतं. हो. मित्र जाऊ शकतात. Yes. अख्खी फॅमिली एकत्र जाऊ शकते. मित्रांचा ग्रुप जाऊ शकतो. हो ऑफकोर्स जाऊ शकतो. जाऊया ना मग. अक्षर जाऊया या टकमक पाहुनी तुझ्या डोळ्यात धडधड वाढते कशी ग उरात प्रिय चल होऊ दे कहर चल चल चल